नमस्कार, मी डॉक्टर माधवी सचिन गावळ. तर आजच्या फ्युजन क्रॉनिकल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शिरा एकदम छान मस्त कसा बनवायचा, एकदम प्रसादासारखा. आता तुम्ही म्हणाल हे काही फिटनेस ब्लॉग आहे की फूड ब्लॉग आहे, तर तुम्ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकलत तर तुम्हाला समजेल की नक्की मला काय सांगायचंय. ठीक आहे. तर काल काय झालं, सुमीची आई क्लिनिकला आलेली. म्हणते कशी, माधवी मला पण ना तुझ्यासारखं खूप काही करावंसं वाटतं ग, पण ना सगळी गणितं जुळून येत नाही. पूर्वी शशी असायचा बरोबर, तेव्हा चालायला जायची. सुमीच्या शाळेमध्ये जायचं म्हणून गडबड असायची. आता ना मुलं मोठी झाली, सगळे बिझी झाले, तर या जबाबदाऱ्या कमी झाल्यात असं नाही. मग कधी घरची कामं, मग कधी काहीतरी, कधी काहीतरी. मग कुठे वेळ मिळतो ग माझ्यासाठी, स्वतःला, माझे छंद जपायला. आता सना अगदी काहीच मला करावंसं वाटत नाही. तिला स्ट्रेसमध्ये बघितलं आणि म्हटलं, शिरा खाणार तू? चल छान गरमागरम शिरा बनवते. तुम्ही म्हणाल आता क्लिनिकमध्ये कोणी शिरा देतं का? तर आम्ही देतो, आमच्याकडे किचन आहे, त्याच्यामुळे तुम्ही गोष्ट ऐका. ठीक आहे. तर पुढच्या 15-20 मिनिटात चांगला वाफाळलेला शिरा मी तिच्या समोर ठेवला. तिने एक घास घेतला. म्हटलं, बरा झालाय? तर म्हणे, एकदम मस्त ग, एवढं पटकन कसं जमावलंस इथे? तर म्हटलं, पटकन वगैरे नाही ग, क्लिनिकमध्ये मुली आहेत ना त्या 2-3 दिवस मागे लागल्या होत्या, म्हणून ऑलरेडी प्लॅन केला होता, तयारी होतीस आणि त्यातून तू पण आलीस. तर म्हणे, मस्तच, एकदम प्रसाद खाल्ल्याचा फील आला एकदम. तिला म्हटलं, पण खरं सांगू, या शिऱ्याची ना पण एक गोष्ट आहे, गोष्ट ऐकायची तुला? तर म्हणे, सांग ना. तिने छान अशी मांडी बिंडी सोफ्यावर बसली. तुम्ही पण एकदम छान रिलॅक्स व्हा आणि गोष्ट ऐका. तर गंमत अशी ना की काही वर्षापूर्वी मला हा शिरा प्रकार खूप आवडायचा, पण करायला मात्र काही जमायचं नाही. कधी पाणी जास्त व्हायचं, तर कधी फुलायचंच नाही, तर कधी चवच नाही धरायची. खरं तर ना अजिबात प्लॅनिंग नसायचं. तूप कमी आहे तरी चालेल, आज केळं नाहीये तरी चालेल, दूध थोडंसं कमी घातलं तर कुठे बिघडतं, असा काहीसा ऍटिट्यूड होता. खूप घाईघाई करायची आणि मग त्या शिऱ्याची गंमतच जायची. त्याच मधल्या काळात काय झालं, एक मैत्रीण भेटली आणि तिचा ना नॉर्मल वाला शिरा असतो ना, तो पण एकदम प्रसादासारखा व्हायचा. मला जाम आवडायचा. आधी नवीन नवीन ओळख होती, त्यामुळे स्टार्टिंगला हक्काने डबे यायचे, तर कधी मी हट्टाने तिच्याकडून शिरा करून घ्यायचे. पण मग ना कालांतरानं रिलेशनमध्ये थोडं अंतर वाढलं. आता काय डोहाळे आहेत का तुझे हे पुरवायला सगळं, अशी ती माझी हौस करायला लागली. पण तिथपर्यंत हा तिचा प्रसादासारखा लागणारा शिरा माझ्या ना अगदी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. मग तुला वाईट वाटलं असेल ना ग, मध्ये सुमीची आई बोलली. मी म्हटलं, हो ना ग, आपल्याला ना एखादी गोष्ट मनापासून हवी असेल, पण सपोर्ट सिस्टीम नाहीये, आणि असं जेव्हा कोणीतरी बुचकारतं ना, तेव्हा ना आपण कुठेतरी जागे होतो, कुठे काय चुकतंय याचा विचार करतो. मी माझ्या शिराचं म्हणते, मैत्रिणीचं नाही. मग माझा मीच विचार केला, हात तिच्या मारी टोपी, साधा शिराच तर आहे, कशाला ते डिपेंडन्सी, का नाही जमणार आपल्याला? आपण रोज शिरा करतो आणि प्रसादाचा शिरा करतो, यात काय फरक जाणवतो माहितीये? आपण म्हणतो बाप्पाचा प्रसाद आहे म्हणून तो वेगळा लागतो. हो, एकदम कबूल आहे, बाप्पाचं क्रेडिट आहेच. पण जर नीट बघितलं ना, तर तो त्या दिवशी प्रसादाचा शिरा करताना आपण ना एकदम प्रमाण ठरवून घेतो. कसं? सव्वाच्या मापात. दूध, केळं, तूप, रवा सगळं अगदी सव्वाच्या मापात. म्हटलं, बाप्पाच्या दिवशीच का, रोजचा शिरा करू ना असा एकदम सव्वाच्या मापात. मग पहिल्यांदा नीट प्लॅनिंग केलं, प्रमाण जुळवलं, छान वाफ काढली. मग जेव्हा तो खमंग भाजलेला शिरा पोटात पडला ना, तेव्हा पहिला कॉन्फिडन्स बिल्डअप झाला एकटं काहीतरी करण्याचा. त्या दिवशी समजलं, आपण कधी कधी ना खूप साध्या साध्या गोष्टींसाठी ना लोकांवर डिपेंड असतो. हा आला तर चालायला जाऊ, तो बरोबर असला तर जिमला जाऊ, नायकीचे शूज हवेच तरच मग मी धावायला जाईन. किंवा ना काही काही लोक एकदम 7चा मुहूर्त ठरवतो चालायला जायचा, आधीच प्लॅनिंग नाही करत, घाईघाई होते, आणि मग ठरलेला मुहूर्त गेला की सगळं जातं बॅक स्टेजला. एका वाक्यात सांगायचं ना, तर आपण ना चक्क आळशी असतो आणि डिपेंडन्सीची आपण ना सवय लावून घेतो. जसं तूप, साखर, रवा, केळं हे या शिऱ्याचे इन्ग्रेडियंट आहे, आणि हे कमी आणि ते जास्त असं नाही करून चालत. सगळं कसं अगदी मापात बसवावं लागतं. तसंच त्याचप्रमाणे माझी मुलं, माझी हेल्थ, माझं घर, माझं करिअर हे सगळं ना आपल्या लाईफचे इन्ग्रेडियंट आहे. प्रत्येक माणसाला ना दिवसाचे 24 तासच मिळतात. मग ह्या इन्ग्रेडियंटच्या मापाचं गणित या 24 तासातच नको का बसवायला? आणि आयुष्याचा शिरा खमंग करायचा असेल ना, तर थोडंसं आधी प्लॅनिंग केलं, कुणाला किती वेळ द्यायचा याचं प्रमाण ठरवलं की झालं. मग आपल्या आयुष्याचा साधा शिरा हा प्रसादासारखा होईल, हो की नाही? मग शेअर करणार काही कारवाची, शिऱ्याची गोष्ट?